नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले, भाग 8. अजय आणि अनन्या घरी पोचले. अनन्या तर घरी येऊन खूपच छान वाटत होतं. मालती, दिलीप, आदू तर त्यांचीच वाट बघत बसले होते. मालतीने त्यांचे औक्षण करून त्यांना घरामध्ये घेतले. आई, हे काय करते आता परत? अजय म्हणाला. तू गप्प बस, तुला काही समजत नाही, मालती म्हणाल्या. तुम्हा दोघांना कोणाचीच नजर नको लागायला, म्हणून असतो. तुझ्यासारखी आई असताना मला कोणाची नजर लागणार आहे? अजय म्हणाला. मला मस्का मारू नको. चला या घरात, मालती म्हणाल्या. आदू पळत आली. तिच्या आई पप्पांना भेटली. मला काय गिफ्ट आणले? आई, पप्पा, तुम्ही काय काय बघितलं मला सांगणार ना? हो, थोड्या वेळात देतो. मी आताच आलो ना. हो, सांगू ना, तुला काय केले, काय काय बघितले? अजय म्हणाला. ये माझ्याजवळ, अनन्या म्हणाली. अनन्या आणि आदू गप्पा सुरू झाल्या. अनन्याने आदूला स्कूलसाठी रेडी केलं. ती स्कूलला गेली. अजय रूम मध्ये गेला. पटकन रेडी झाला. आता त्याला त्याच्या ऑफिस आठवलं होतं. एवढे दिवस त्याला ऑफिसची आठवण नव्हती. त्याने मिहीरला कॉल केला आणि सगळं ऑफिसची माहिती घेतली. काय, कसं, मीटिंग झाल्या का नाही. मग मिहीर, हो, आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे 2 वाजता. तोपर्यंत तू आला तरी चालेल. नाही, नको, मी आताच थोड्या वेळात येणार. अनन्या पण सोबत आणतो, अजय म्हणाला. हो हो, वहिनीशिवाय तर तुझं कामच होणार नाही ना. ते माहिती आहे मला. घेऊन या. मिहीर अजयला चिडवत होता. गप रे, तुला तर चान्सच भेटला आता. तुझी वेळ येऊ दे, मग सांगतो. आता माझ्यावर घसरू नको बाबा. ये लवकर ऑफिसला. आज रेडी होऊन अजय रेडी होऊन खाली जातो. डायनिंग टेबलवर सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. अनन्या, ऑफिसला जायचं आहे, अजय म्हणतो. ती फक्त हो करते. तिचे आवरून होतं. तसं ते ऑफिसला जायला निघतात. रामू काकांनी त्यांच्यासाठी आज डब्बा बनवलेला असतो. रामू काका अनन्याला डब्बा देतात. अनन्या काका, कशाला बनवला? आम्ही कॅन्टीन मधून खाल्लं असतं ना एक दिवस. मी असताना तुम्ही कशाला कॅन्टीन मध्ये खायचं? हा डब्बा घेऊन जा. अनन्या आणि अजय मग गाडीमध्ये बसून ऑफिसला निघून जातात. अजयला आज खूप काम असतं. एवढ्या दिवसांचे पेंटिंग काम तो एक कंप्लीट करत बसलेला असतो. त्याची मीटिंग पण आज चांगलीच झालेली असते. तो खूप खुश असतो. अनन्या पण तिचं काम करत होती. प्रिया अभयशी खूप गप्पा मारत होती. प्रियाला सांगत होती, आम्ही हे बघितलं, ते बघितलं, आम्ही पॅरिसला फिरायला गेलो होतो. प्रियाला पण अनन्याला एवढी खुश दिसताना बघून बरं वाटलं. अजयने पण कॅबिन मधून एकदा अनन्याकडे बघितलं. ती खूप आनंदी होती. अजय अनन्याला कॅबिन मध्ये बोलवलं. अनन्याने दार नॉक केलं. हो, ये ना आता. तुला परमिशनची काय गरज आहे? डायरेक्ट येत जा. नॉक कशाला करते? अनन्या फक्त हो म्हणते. ये, माझं गुबू गुबू एवढंच करते. काही काम होतं का? आजपासून तू इथं कॅबिन मध्ये बसायचं. अहो, पण करत होती. पण याच्या समोर ती कसं काम करणार? सारखं त्यांच्याकडे लक्ष जाणार, कामात लक्ष लागणार नाही. काय झालं? अजयचा एकदम जोरात आवाज आला. अनन्या थोडी दचकली. उद्यापासून येऊ? तिने खूप प्रेमाने म्हटलं. अजय तर तिथेच पिघडला. नाहीतर त्याला खूप राग आला होता. एवढा नवरा म्हणतो की जवळ येऊन बस. नाहीच आहे. बरंच चाललंय. अनन्याने परत आवाज दिला. अहो, मी आज लवकर घरी जाऊ का? अजय तिच्या जवळ गेला. बरं नाहीये का होतंय? तू मला सांग पटकन. तिच्या कपाळाला हात लावला. गड्यावर हात ठेवला. ताक वगैरे आले का बघितलं त्याने. मी ठीक आहे, पण असंच थोडं आदूसाठी घरी जात आहे. मी येऊ का सोडायला? नाही, मी जाते. बरं, नीट जा. मला फोन कर पोचल्यावर. अजयला पण अनन्याची सवय झाली होती. त्याला पण तिला एकटं सोडावंसं वाटत नव्हतं. पण ऑफिसमध्ये पण खूप काम होतं. अनन्याने सर्वात आधी घरी पोहोचल्यावर अजयला फोन केला आणि सांगितलं, मी घरी पोहोचले. आदूसाठी मस्त खायला बनवले. आदू सोबत मालती सोबत मस्त गप्पा मारत बसली होती. नंतर अजय घरी आला. अजय पण फ्रेश होऊन त्याच्यासोबत गप्पा मारत बसला. अनन्याने सगळ्यांचे गिफ्ट द्यायचे घेऊन आली. आदूला, मालतीला, दिलीपला, नंतर रामू काकाला तिने गिफ्ट दिले. रामू काका तर भावुकच झाले होते. पोरांनो, मला कशाला आणलं? मी तर नोकर माणूस आहे.
अजय रामू काकाजवळ गेला. "काका असं नका म्हणू. आम्ही तुम्हाला आमचे एक कुटुंबातला भाग समजतो. पोरा, तुझं लय मोठं मन आहे. दोघं पण खुश राहा." अनन्या आणि अजयने आणलेले गिफ्ट त्यांना सगळ्यांना खूप आवडले होते. आदू तर तिचे टॉय, ड्रेस, टेडी सगळ्यांना दाखवत होती. तिला खूप आनंद झाला होता. अनन्या तिला एवढी आनंदी बघून खूप खुश झाली होती. अनन्या अजयला सांगत होती, "आदू किती खुश आहे ना?" "हो, ती छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असते." अजय अनन्याला म्हणतो, "तुझ्यामुळे आदू जास्त आनंदी राहायला लागली आहे." "अहो, असं काही नाही, लहान आहे. तिला आनंद मिळतो सगळ्या गोष्टीमधून. मी काही नाही करत." "अगं, मुलांना आई लागते." त्यांचं आता सुरळीत चाललं होतं. अनन्या घर, ऑफिस, आदू सगळं सांभाळत होती. एकदम मस्त चालू होतं. त्यांच्या लग्नाला पण आता 1 महिना कंप्लीट झाला होता. अजय ऑफिसमधून खूप बिझी झाला होता. अजय आणि अनन्याचे प्रेम फुलत होते. पण अजून ते नवरा-बायको सारखे वागत नव्हते. अनन्या काही पुढाकार घेत नव्हती. अजयला काहीच समजत नव्हतं. अनन्याच्या मनात काय आहे? प्रेम तर करत होती. ती तिच्या डोळ्यांमध्ये दिसत होतं. ती काहीच बोलत नव्हती. दिलीपला फोन आला होता. सुलू आत्या आणि कविता घरी येणार होते. घरामध्ये सगळे गडबड चालू होती. सगळ्या रूम साफ करत होते. सुलू आत्याला स्वच्छ लागत होतं. घाणेरडेपणा आवडत नाही होता. धूळ वगैरे सहन होत नव्हती. अनन्या पण आज त्यांच्यासाठी घरीच थांबली होती. ती पण रामू काकांना मदत करत होती. सुलू, ताई, कविता स्टेशनवरून घरी येण्यासाठी त्यांना गाडी पाठवली होती. त्यांना लग्नाला येता आले नाही म्हणून त्या आत्ता आल्या होत्या. ते दारात आले. त्यांचे मालती धावत पुढे आल्या. औक्षण ताट घेऊन त्यांचं औक्षण केलं. अनन्याने येऊन त्यांना पाणी दिलं. त्यांना नमस्कार केला. सुलू आत्याला अनन्या आवडली होती, पण त्यांना कविताचं लग्न अजय सोबत करायचं होतं. मालती, दिलीप, सुलू सोबत बोलत होते. कविता तिच्या तब्येतीची विचारपूस करत होते. काय झालं? कसं झालं? आता बरं वाटतंय का? कविता पण सांगते, "हो मामा, मला आता बरं वाटतंय." तोपर्यंत अजय आला. त्याला बघून सुलू आत्या खूप आनंद झाला. त्यांना अजय लहानपणापासूनच भाचा खूप आवडत होता. "अजय कसा आहे?" सुलू आत्या म्हणाल्या. "एकदम मजेत आहे. तू कशी आहे?" "काय बाबा, तू घाईत लग्न केलं. तुला आत्याची आठवण नाही आली?" सुलू आत्या म्हणाल्या. "अगं, खूप घाई झाली. तारीख तशी निघाली होती." "हो का? बरं, बरं. बरं चला, मी फ्रेश होऊन येतो." अजय म्हणतो. "हो." अनन्या अजयसाठी कॉफी बनवायला जाते. "अनन्या 2 कप मिहीर पण येणार आहे." अजय म्हणाला. "हो." अनन्या म्हणाली. अजयने मिहीरचं नाव बोलल्याबरोबर कविताचं लक्ष गेलं. कविताचे मिहीरवर प्रेम करत होती. सुलू आत्याला मिहीर आवडायचा पण त्याच्याकडे जास्त पैसा नव्हता म्हणून त्यांनी तो कवितासाठी नको होता. त्यांना माहिती होतं की कविताला मिहीर आवडतो. पण अजयला कविता आवडत नव्हती म्हणून सुलवाताने दुसरीकडे तिचं लग्न लावून दिलं होतं. मिहीर आला. त्याला फाईल अजयला द्यायची होती. त्याचं लक्ष कविताकडे गेलं. तो एकटक तिच्याकडे बघत होता. अजयने मिहीरला हाक मारली. तेव्हा कुठं मिहीर भानावर आला. कविताने पण मिहीरकडे बघितलं. ती थोडी भावूक झाली होती. मिहीरने एकदा कविताकडे बघितलं. मिहीरला कविताच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. तो काय बोलणार? तो तसाच अजयच्या रूममध्ये निघून गेला. मिहीरचं लक्ष नव्हतं. अजय फक्त बोलत होता. अजयने 1-2दा हाक मारली, पण मिहीरचं लक्षच नव्हतं. मिहीर कविताच्या विचारात होता. आता अजयने जर जोरात हाक मारली, "मिहीर." मिहीर दचून, "कोण? काय झालं?" "मी कामाचं बोलतोय. तुझं लक्ष कुठे आहे?" अजय म्हणतो. "अजय, मी घरी जाऊ का? माझी तब्येत बरी नाहीये आणि माझं लक्ष पण लागत नाहीये." मिहीर म्हणतो, "का रे? काय झालं?" अजय म्हणतो, "काही नाही रे, पण मन नाही लागत आहे." "मग कामात लक्ष नाही लागत आहे." मिहीर म्हणाला. "बरं, जा घरी जा, आराम कर." मिहीर म्हणाल अजय म्हणाला. मिहीर घरी निघून जातो. कविता पण मिहीरचा विचार करत होती. तो माझ्याकडे कसा बघत होता? तो माझ्यावर प्रेम करत असेल का? तेव्हा आईने माझं ऐकलं असतं, तर आता आम्ही दोघं सोबत असतो. मी अजय सोबत बोलून बघू का? तो माझी मदत करेल का? पण माझे लग्न टिकले नाही. तो मला स्वीकारेल का? त्याने पण लग्न केलं असेल ना? कविता मनातच बोलत होती. अनन्या रूम मध्ये आली. अजय काम करत बसला होता. "काही मदत करू का हो तुमची?" "हो कर ना. काय करू?" "माझ्या मिठीत ये."
अहो, काही काय बोलता? अनन्या खूप लाजली. अजयने उठून तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर ओठ ठेवले. अजय आज खूप दमला होता. खूप काम होतं ऑफिसमध्ये. सुलू आता येणार म्हणून तर लवकर घरी आला होता. त्यात पण त्याने मिहीरला फाईल घेऊन घरी बोलवलं होतं काम करण्यासाठी. खूप वेळ ते एकमेकांच्या मिठीमध्ये होते. अहो, जाऊ द्या ना आता. बरं जा. अरे कधीही माझ्या हातीत येणार. आता मला तिला दूर नाही ठेवायचं. तिला कधी समजेल? काय नवरा घरी असला की सारखं रूम मध्ये असतं ग. खाली काम करायला नको. सुलू आत्या म्हणाल्या. आत्या त्यांचंच काम होतं म्हणून गेली होती, अनन्या म्हणते. बरं, चहा आणि खायला घेऊन ये आणि आज मला तुझ्या हातचं जेवण करायचं आहे. आज तूच जेवण बनवणार आहे, सुलू आत्या म्हणाल्या. हो आत्या, मी करेल, अनन्या म्हणाली. सुलू आत्याने नाक मुरडलं. नाहीच तू अजयला सोडून गेली ना तर माझं नाव सुलू नाही. त्या अजय आणि अनन्याला दूर करण्यासाठी आले आहे. खरंच अजय आणि अनन्या दूर होतील का? कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.